नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, विषय भूगोल, इयत्ता 12वी कला व विज्ञान. मी प्राध्यापक साखरे SS. आज आपण 7व्या टॉपिकमध्ये प्रदेश, प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक, प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास आणि त्यावरती आधारित काही प्रश्न याविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या 7व्या टॉपिकमध्ये एक तक्ता दिलेला होता. त्या तक्त्यामध्ये प्रामुख्यानं तो पर्वत आहे का नदी आहे का वाळवंट आहे आणि तो राजकीय घटक आहे का प्राकृतिक आहे या पद्धतीचं वर्णन आपण पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण प्रदेश म्हणजे काय ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करून घेतली. त्यानंतर प्रदेशांच्या प्रकारांचा अभ्यास करीत असताना औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश नेमका कोणता, त्याला कोणत्या प्रदेशाला औपचारिक प्रदेश म्हणायचं, कोणत्या प्रदेशाला कार्यात्मक प्रदेश म्हणायचं, मग औपचारिक प्रदेशाची उदाहरणे, कार्यात्मक प्रदेशाची उदाहरणे हा भाग आपण त्या ठिकाणी पाहिला. यानंतर आज आपण प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक आणि प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास याविषयी चर्चा करणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं इथं 2 घटक दिलेले आहेत आणि त्या 2 घटकाविषयी आपण चर्चा करतोय. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. आता प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे नेमके कोणते, तर याच्यामध्ये एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करीत असताना किंवा विकासाबद्दल, प्रादेशिक विकासाबद्दल चर्चा करीत असताना तर विकास ही एक सापेक्ष संज्ञा असलेली दिसून येते किंवा एखाद्या प्रदेशाचा विकास किती झालेला आहे, कसा झालेला आहे, तर हे मोजण्यासाठी वेगवेगळे मापदंड असलेले दिसून येतात. विविध क्रियाद्वारे, विविध मापदंडाद्वारे एखाद्या प्रदेशाचा विकास किती झालेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतं. मग कोणते घटक आहेत, तर विविध क्रियांद्वारे क्षेत्रातील उत्पन्न काय आहे, लोकसंख्येचे प्रमाण आणि त्या लोकसंख्येची गुणवत्ता काय आहे, शिक्षण असेल, आयुर्मान असेल, दारिद्र्याचे प्रमाण असेल, तर हे जे घटक आहेत हे विकासाचे काही मापदंड त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. परंतु हे जरी विकासाचे मापदंड जरी असले तर विकास ठरवणारे हे एकमात्र घटक असू शकत नाहीत. म्हणजे या सर्व घटकावरूनच विकास किती झालेला आहे एखाद्या प्रदेशाचा हे निश्चित त्या ठिकाणी सांगता येत नाही. यामधील काही घटक त्या ठिकाणी निवडलेले दिसून येतात आणि त्या घटकानुसार सर्वांगीण विचार करता येईलच हे सांगता येत नाही. प्रामुख्यानं एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या क्षेत्राचा विकासाचा विचार करायचं म्हटलं तर प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय इत्यादी बाबी देखील लक्षात घेणं गरजेचं असलेलं दिसून येतं. आता या सर्व घटकांचा उल्लेख जर आपण केला, प्राकृतिक घटक असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, पर्यावरणीय असतील, तर या सर्व घटकांनुसार प्रामुख्यानं आतापर्यंतचे अभ्यासक्रमातील टप्पे पहा. प्रथम टॉपिक, द्वितीय टॉपिक मध्ये लोकसंख्येचा आपण अभ्यास केलेला दिसून येतो. तृतीय टॉपिक मध्ये भूमी उपयोजनाचा अभ्यास केलेला दिसून येतो. तर तिथून पुढं आपण प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक आर्थिक क्रिया, तृतीयक आर्थिक क्रिया यांचा त्या ठिकाणी अभ्यास करून हे सर्व घटक प्रदेशाच्या विकासावर कसे परिणाम करतात हा भाग त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच या सर्वांचा विचार करता प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे हे सर्व घटक आपल्याला सांगता येतात. त्याचबरोबर
या ठिकाणी दुसरा टप्पा आपण या ठिकाणी मांडलेला आहे, प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास. आता प्राकृतिक घटक कोणते आहेत आणि त्याचा प्रादेशिक विकासाशी काय संबंध आहे का, तर त्याविषयी काही चर्चा आपल्याला त्या ठिकाणी केलेली दिसून येते की एखाद्या प्रदेशामध्ये हवामान त्या ठिकाणी प्राकृतिक घटकावरती परिणाम करत असलेला दिसून येतो. त्या प्रदेशाचा उल्लेख जर आपण केला तर जिथं ज्या ठिकाणी मृदा कमी सुपीक आहे, पाण्याची कमतरता असलेली दिसून येते, त्या प्रदेशामध्ये हवामान रोगट असलेले दिसून येते, म्हणजे अशा प्रदेशामध्ये विकास अतिशय कमी असलेला दिसून येतो. उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय वर्षावने हा भाग त्या ठिकाणी कमी विकसित असलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भौगोलिक कारण देखील परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा त्याची कारणे या ठिकाणी सांगता येतात किंवा अचूक सहसंबंध स्पष्ट करा हा देखील भाग, म्हणजे ज्या ठिकाणी मृदा सुपीक कमी सुपीक असलेली दिसून येते, पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेलं दिसून येतं, म्हणजे पाण्याची कमतरता असलेली दिसून येते, हवामान रोगट त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं, म्हणजे अशा प्रदेशाचा विकास कमी आहे. उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय वर्षा वने म्हणजे विषुववृत्तीय अरण्यांचा प्रदेश त्या ठिकाणी असेल किंवा हा भाग त्या ठिकाणी आपल्याला मानता येतो. या उलट ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा त्या ठिकाणी असेल, अनुकूल हवामान असेल, चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असेल, तर अशा प्रकारच्या प्रदेशाचा विकासाला चालना मिळालेली दिसून येते आणि तो प्रदेश आपल्याला उदाहरणार्थ सांगता येतो भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. म्हणजे या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भूमध्य हवामान सागरी प्रदेशाचा विकास जास्त झालेला आहे, कारण 3 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भौगोलिक कारण 1 मृदा सुपीक आहे, 2 अनुकूल हवामान असलेलं दिसून येतं, 3 चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडत असलेला दिसून येतो आणि 4 उदाहरणार्थ भूमध्य सागरी हवामान प्रदेश. म्हणजे या प्राकृतिक घटकानुसार देखील कोणत्या प्रदेशामध्ये विकास जास्त, कोणत्या प्रदेशाचा विकास कमी हा भाग त्या ठिकाणी आपल्याला मांडता येतो. त्याचबरोबर एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचनेचा देखील उल्लेख जर आपण केला तर प्राकृतिक रचनेनुसार देखील विकास कमी जास्त आपल्याला सांगता येतो. समजा एखादा प्रदेश भूविष्ठित असेल, त्याचबरोबर तो पर्वतरांगेमध्ये जरी वसलेला असेल, जेथे सुगम नद्या असलेल्या दिसून येतात, लांब किनारी प्रदेश असलेला दिसून येतो, चांगली नैसर्गिक बंदरे म्हणजे सुगम नद्या, लांब किनारी प्रदेश, नैसर्गिक बंदरे या गोष्टी जरी नसतील, पहा विद्यार्थी मित्रांनो इथं काय म्हटलंय, तर सुगम नद्या, लांब किनारी प्रदेश, चांगली नैसर्गिक बंदरे जरी नसतील तर इतर नैसर्गिक जे स्रोत आहेत या नैसर्गिक स्रोताद्वारे देखील त्या प्रदेशाचा विकास झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी काही संसाधनानुसार त्या प्रदेशाचा विकास होतो. तसेच या उलट आपल्याला असं सांगता येतं की काही प्रदेशामध्ये संसाधने प्रचंड पुष्कळ प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा त्या ठिकाणी उपभोग आपल्याला घेता येत नाही, त्या प्रदेशाचा विकास करून घेता येत नाही. उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंड, कारण मायनस मध्ये टेम्परेचर असलेलं दिसून येतं, मनुष्य वस्ती त्या ठिकाणी अतिशय अल्प, त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी चालेल अशा प्रकारची रचना. म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, हवामान अनुकूल त्या ठिकाणी नाही, म्हणजेच त्या ठिकाणी त्या भागाचा उपभोग घेता येत नाही, प्रदेशाचा विकास होत नाही. म्हणजेच उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंड. अशा पद्धतीनं थोडक्यात ही संकल्पना आपल्याला थोडक्यात मांडलेली दिसून येते की प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आणि प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास यांचा असणारा सहसंबंध याविषयी त्या ठिकाणी झालेली चर्चा. आता यानंतर लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा देखील त्या ठिकाणी सहसंबंध असलेला दिसून येतो. आता लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा काय सहसंबंध आहे, तर प्रथम आणि द्वितीय टॉपिक मध्ये आपण लोकसंख्येचा अभ्यास केलेला दिसून येतो आणि त्या लोकसंख्येवरती त्या ठिकाणी क्वालिटी जर असेल, शैक्षणिक प्रमाण त्या ठिकाणी जास्त असेल, साक्षरतेचं प्रमाण जास्त असेल, शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी चांगला असेल, राहणीमान उच्च दर्जाचं त्या ठिकाणी असेल,
चा दर्जा त्या ठिकाणी समान असेल तर अशा प्रदेशाचा म्हणजेच लोकसंख्येचा त्या प्रादेशिक विकासावर चांगला परिणाम त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। आणि एखाद्या प्रदेशामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी खालावलेला आहे, स्त्रियांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे, पुरुष प्रधान संस्कृती त्या ठिकाणी असलेली दिसून येते, म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिकूल घटकांचा उल्लेख केला तर त्या ठिकाणी प्रादेशिक विकास हा कमी झालेला दिसून येतो। या बाबतीमध्ये वर्णन करत असताना काही प्रश्न मांडलेले दिसून येतात। एकूण 3 प्रश्नांचा या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रथम प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतो, लोकसंख्या संक्रमणाच्या 5 टप्प्यांचा विचार करता कोणत्या टप्प्यातील देश हे विकसित आहेत असे म्हणता येईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे की लोकसंख्येचे जे 5 टप्पे दिलेले आहेत 1 2 3 4 5 हा भाग आपण त्या ठिकाणी लोकसंख्या भागामध्ये जाऊन तो दिलेला भाग तो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी परत जर पाहिला तर हे 5 टप्पे म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा भाग त्या ठिकाणी परत पहा। तो पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये कोणत्या टप्प्यामध्ये विकसित आहेत देश विकसित आहेत। तर इथं काय दिलेलं आहे सर्वसाधारण पहा, लोकसंख्या संक्रमणाच्या 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील देश विकसित आहेत। कारण कोणते 2 टप्पे पहा लक्षात घ्या, 4था आणि 5वा टप्पा का विकसित आहेत तर जन्म आणि मृत्यूदराच्या प्रमाणात कमालीची घट होत जाते, म्हणजे या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर त्या ठिकाणी कमी असलेला दिसून येतो। विकास त्या कमी जन्म जास्त विकास होतो, कारण खर्च वाढवणारे लोकसंख्येचे वयोगट कमी असतात, त्यामुळे खर्च कमी होतो। त्याच वेळेस लोकसंख्येची गुणवत्ता ही देखील महत्वाची असते। म्हणजे 4थ्या आणि 5व्या टप्प्याचा उल्लेख जर आपण केला तर या टप्प्याचा विकास जास्त झालेला दिसून येतो, कारण त्या ठिकाणी कमी जन्म आहे, विकास त्यामुळे जास्त होऊ शकतो किंवा वयोगट त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या वाढवणारे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात। अशा पद्धतीनं हा प्रथम प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतो। दुसरा प्रश्न काय आहे पहा, म्हणजेच लोकसंख्या आणि प्रादेशिक विकासाच्या संबंधित या ठिकाणी द्वितीय टॉपिक लोकसंख्या यावरती आधारित प्रश्न आहे। हा देखील भाग आपण त्या ठिकाणी लोकसंख्या भाग 2 मध्ये त्या ठिकाणी पाहून याचं वर्णन त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो। लोकसंख्या मनोर्याचे 3 प्रमुख प्रकार लक्षात घेता कोणता मनोरा विकसित देशांशी निगडीत आहे। पहा या ठिकाणी 3 नमुने त्या ठिकाणी घेतलेले आहेत, मनोरे त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि 3 मनोऱ्यांचा उल्लेख जर केला तर अ, आ आणि ई याचं स्वतंत्र वर्णन आपण द्वितीय टॉपिक मध्ये लोकसंख्या भाग 2 मध्ये पाहिलेलं आहे आणि याचं उत्तर आहे आ। मनोरा म्हणजे दुसरा मनोरा विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो। आता विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व या ठिकाणी कसं करत आहे तर प्रामुख्याने इथं जन्मदर आणि मृत्यूदर जवळजवळ दोन्ही ठिकाणी सारखाच असलेला दिसून येतो। काम करणारा गट देखील त्या ठिकाणी जास्त असलेला दिसून येतो। म्हणजेच याचा उल्लेख जर आपण केला तर विकसित राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा हा गट त्या ठिकाणी आहे, कारण या ठिकाणी वृद्धांची संख्या देखील त्या ठिकाणी म्हणजेच आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी चांगला सोडवलेला दिसून येतो। अशा पद्धतीचा देखील भाग या ठिकाणी आपल्याला मांडता येतो। आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे की वरील दोन्ही प्रश्नांच्या उत्तराचा विचार करता लोकसंख्येची प्रादेशिक विकासातील भूमिका स्पष्ट करा। हे 2 प्रश्न पहा, लोकसंख्या संक्रमणाच्या 5 टप्प्यांचा विचार करता कोणत्या टप्प्यातील देश हे विकसित आहेत असे म्हणता येईल। म्हणजे त्या ठिकाणी पहा 4था आणि 5वा टप्पा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये 4था आणि 5वा टप्पा। दुसऱ्या प्रश्नामध्ये कोणता मनोरा लोकसंख्या मनोऱ्याचे जे 3 प्रकार आहेत द्वितीय टॉपिक याच्यामध्ये आ जो मनोरा आहे तो विकसित देशाशी निगडीत आहे। म्हणजे या दोन्ही उत्तरांचा उल्लेख जर आपण केला, वरील दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करता लोकसंख्येची प्रादेशिक विकासातील भूमिका स्पष्ट करा, तर या ठिकाणी उत्तर काय मांडलेलं आहे पहा। म्हणजे या दोन्ही उत्तरांचा उल्लेख करता प्रदेशाचा विकास आणि हा विकास होण्यात यांची भूमिका किती महत्वाची आहे तर प्रदेशाचा विकास होण्यासाठी लोकसंख्या आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी महत्वाच्या असतात। म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये फक्त लोकसंख्या असून चालणार नाही, तर त्या लोकसंख्येमध्ये क्वालिटी कशी आहे,
म्हणजे साक्षरतेचं प्रमाण त्या ठिकाणी चांगलं आहे का, त्याच्यामध्ये उच्च दर्जाचं राहणीमान आहे का, उच्च शिक्षित लोकांचं प्रमाण किती आहे, स्त्रियांबरोबर पुरुषांचं त्या ठिकाणी प्रमाण समान आहे का, या गोष्टी देखील महत्वाच्या असलेल्या दिसून येतात. आणि या गोष्टी सर्व असतील तर त्या देशाचा विकास, त्या प्रदेशाचा विकास झालेला दिसून येतो, हे या ठिकाणी प्रथम दर्शनी आपल्याला सांगता येतं. प्रथम प्रश्नाचा विचार केला तर 4थ्या आणि 5व्या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदराच्या प्रमाणात कमालीची घट होते. परिणामी कमी जन्मदर यामुळे जास्त विकास शक्य होतो, कारण खर्च वाढवणारे लोकसंख्येचे वयोगट कमी असतात. या ठिकाणी प्रथम प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे तर जन्मदर आणि मृत्यूदर या ठिकाणी कमालीची घट आहे. जन्मदर त्या ठिकाणी जास्त नसल्यामुळं त्या ठिकाणी विकास होतो असं या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं, कारण लोकसंख्ये त्या ठिकाणी खर्च वाढवणारं प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं दिसून येतं. असा हा प्रथम प्रश्नाचा आढावा त्या ठिकाणी आपल्याला मांडलेला दिसून येतो. म्हणजे प्रादेशिक विकासातील भूमिका ही याच्यावरून लक्षात येते. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे तर दुसऱ्या प्रश्नाचा विचार करता मनोरा क्रमांक 2 हजारी विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असला तरी याच्यामध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे, तरुणांची संख्या कमी आहे. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर अगदी कमी झालेला दिसून येतो, परंतु त्या ठिकाणी गुणवत्ता आहे हे लक्षात येते. म्हणजेच प्रदेशाच्या विकासामध्ये लोकसंख्येची भूमिका महत्वाची आहे. या ठिकाणी दुसरा हा जरी मनोरा विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत असला तरी या ठिकाणी वृद्धांची संख्या ही जास्त आहे हे आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. आता वृद्धांची संख्या जास्त असली तर तरुणांची संख्या या ठिकाणी कमी आहे. म्हणजे जन्मदर कमी, मृत्यूदर अगदी कमी झालेला दिसून येतो, परंतु या ठिकाणी गुणवत्ता ही सर्वात जास्त असलेली दिसून येते. आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळं त्या देशाचा विकास झालेला आपणाला सांगता येतो. म्हणजेच हा भाग या ठिकाणी आपणाला या मनोऱ्याचा उल्लेख जर आपण केला तर तरुणांची संख्या या ठिकाणी कमी आहे, तर वृद्धांची संख्या जास्त आहे. परंतु असा जरी भाग असला तरी या ठिकाणी लोकसंख्येमध्ये साक्षरतेचं प्रमाण, त्या ठिकाणी क्वालिटी ही चांगली असलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला गुणवत्तेचा जर उल्लेख केला तर गुणवत्ता चांगली आहे, म्हणून त्या प्रदेशाचा विकास झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक, त्यानंतर प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास यांचा असणारा सहसंबंध आणि लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा असणारा संबंध याविषयी आपण त्या ठिकाणी थोडक्यात चर्चा केलेली दिसून येते. यानंतर आपण भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास ही संकल्पना काय आहे याविषयी चर्चा पुढच्या भागामध्ये आपण करणार